नमस्कार, मी किरण. गुढीपाडवा म्हणजे आनंदाचा, नव्या संकल्पाचा दिवस. पण माझ्यासाठी हा दिवस म्हणजे साक्षात भीतीचं दुसरं नाव होतं. गेल्या कित्येक वर्षांपासून एक विचित्र चक्र सुरू होतं. पाडव्याला गुढी उभारली की पुढच्या महिनाभरात माझ्या आयुष्यात काहीतरी भीषण घडायचं. कधी मोठी आर्थिक फसवणूक, कधी अपघात, तर कधी घरातलं कोणीतरी गंभीर आजारी पडायचं. जणू काही ती गुढी माझ्यासाठी विजयाचं नाही, तर विनाशच प्रतीक होती. विज्ञानावर विश्वास ठेवणारा मी, पण जेव्हा सर्व मार्ग बंद झाले, तेव्हा मी जयेश दादांकडे गेलो. जयेश दादांनी मला शांत केलं आणि एका अशा प्रवासात नेलं, जिथे वेळ मागे धावू लागली. तिथे समोर आलं, त्याने माझं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. हा प्रवास एका जन्माचा नव्हता, तर तब्बल 3 जन्मांच्या गाठी सोडवणारा होता. जयेश दादा, मला दिसतंय, मी एका किल्ल्याच्या पायथ्याशी उभा आहे. माझं नाव यशवंत आहे. मी मराठा साम्राज्यातला एक मावळा आहे. गुढीपाडव्याचा दिवस आहे. आम्ही एका मोठ्या मोहिमेवर निघालो आहोत. मी माझ्या पत्नीला वचन दिलंय की पाडव्याच्या मुहूर्तावर किल्ला सर करून मी विजय मिळवून परत येईन आणि मगच घराची गुढी उभी करेन. पण दैव बलवत्तर होतं. शत्रूने गनिमी काव्याने अचानक हल्ला केला. मी लढलो. माझं रक्त सांडलं. पण माझ्या घराची गुढी उभारण्यापूर्वीच शत्रूची तलवार माझ्या छातीतून आरपार गेली. मरताना माझ्या डोळ्यासमोर फक्त ती अपूर्ण गुढी होती. माझ्या आत्म्याने तिथेच एक गाठ बांधली. माझ्या हातून कधीच गुढी पूर्ण होऊ शकत नाही. हा माझा पहिला फेलियर पॅटर्न होता, जो आजही माझ्या मनात भीती निर्माण करत होता. दृश्य बदलत आहेत. आता मी एका श्रीमंत सावकाराच्या भूमिकेत आहे. माझं नाव रघुनाथ आहे. माझ्याकडे अमाप संपत्ती आहे. पाडव्याचा दिवस आहे. मी गावातील सर्वात उंच आणि सोन्याची वाटी लावलेली गुढी उभारली आहे. पण ही गुढी आणण्यासाठी नाही, तर गरिबांना माझं ऐश्वर्य दाखवून त्यांना कमी लेखण्यासाठी होती. त्याच दिवशी एका गरजू शेतकऱ्याने माझ्याकडे मदतीची याचना केली. पण मी माझ्या अहंकारापोटी त्याला गुढीच्या काठीने हाकलून दिला. त्याने रडत शाप दिला, रघुनाथ, ही गुढी तुला सुख देणार नाही. आणि त्याच रात्री माझ्या वाड्याला भीषण आग लागली. माझं सगळं ऐश्वर्य जळून खाक झालं. मी त्या आगीत अडकलो. मरताना मला जाणीव झाली की मी त्या पवित्र सणाचा अपमान केला होता. श्रीमंती आणि अहंकार यामुळे मी स्वतःचाच घात करून घेतला होता. आजच्या आयुष्यात जो पैसा टिकत नाही, त्याचं मूळ या रघुनाथच्या अहंकारात होतं. आता मी एका साध्या शेतकरी कुटुंबात आहे. माझं नाव विनायक आहे. मी खूप मेहनती आहे, पण माझा कशावरच विश्वास नाहीये. गुढीपाडव्याला वडील सांगायचे, बेटा, श्रद्धेने गुढी उभार, वर्ष चांगलं जाईल. पण मी हसून उडवून लावायचो. मी म्हणायचो, नशिबात असेल तरच होईल, गुढी उभारून काय होतं. एकदा पाडव्याच्या दिवशी शेतात काम करत असताना मला एक तांब्याचा जुना कलश सापडला. मला वाटलं त्यात गोल्ड असेल, पण त्यात फक्त जुनी नाणी आणि माती होती. मी रागाच्या भरात तो कलश फोडून टाकला आणि स्वतःचं नशीब काळं आहे म्हणून रडत बसलो. जयेश दादा, मला आता समजतंय, तो कलश ऐतिहासिक होता. त्याची किंमत सोन्यापेक्षा जास्त होती. पण माझ्या अविश्वासाने मी समोर आलेली लक्ष्मी नकारली होती. विश्वासाच्या अभावामुळे मी संधी गमावली होती. जेव्हा मी शुद्धीवर आलो, तेव्हा मला रडू कोसळलं. मला समजलं की पहिल्या जन्मातील अपूर्ण इच्छा, दुसऱ्या जन्मातील अहंकार आणि तिसऱ्या जन्मातील अविश्वास, या तिन्ही गोष्टी माझ्या आजच्या आयुष्यात अडथळे आणत होत्या. जयेश दादांनी मला फॉरगिव्हनस थेरपी दिली. मी त्या तिन्ही रूपांना यशवंत, रघुनाथ आणि विनायक समोर पाहिलं. त्यांच्याकडून मिळालेले नकारात्मक धडे सोडून दिले आणि त्यांना मुक्त केलं. मी स्वतःला सांगितलं, किरण, तू आता मुक्त आहेस. गुढीपाडवा हा शाप नाही, तर तुला मिळालेली एक नवीन संधी आहे. या वर्षी मी पुन्हा गुढी उभारली. पण यावेळी माझे हात थरथरले नाहीत. मी श्रद्धेने, नम्रतेने आणि आत्मविश्वासाने गुढी उभी केली. आणि काय आश्चर्य! गेल्या 6 महिन्यांत माझ्या आयुष्यात एकही संकट आलं नाही. उलट माझी पदोन्नती झाली. 300 वर्षांचा तो अडथळा एका सत्रात दूर झाला. मित्रांनो, किरणची ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या आयुष्यातील अपयशांची मुळं कधीकधी खूप खोल असतात. जर तुमच्याही आयुष्यात असेच काही पॅटर्न्स असतील, वारंवार होणारे नुकसान, नातेसंबंधातील दुरावा किंवा अनामिक भीती, तर कदाचित तुमचा आत्माही काहीतरी सांगू पाहत आहे. तुम्हालाही तुमच्या पूर्वजन्माचा शोध घ्यायचा असेल आणि तुमच्या आयुष्यातील ब्लॉकेजेस दूर करायचे असतील, तर आमच्या पास्ट लाईफ रिग्रेशन सेशनसाठी आजच संपर्क साधा. जयेश दादांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवास तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. तुम्हाला एखाद्या विशिष्ट सणाला भीती वाटते का? तुमची स्टोरी आम्हाला खाली सांगा. हा व्हिडिओ अशा व्यक्तीला पाठवा जो सतत अपयशाने खचलेला आहे.
जीवनातील अशाच गूढ सत्यांचा उलगडा करण्यासाठी आमचे चॅनेल सबस्क्राईब करा. नव्या वर्षाची गुढी तुमच्या आयुष्यात सुख आणि मुक्ती घेऊन येवो. पाहत रहा आमचे पुढील सत्र, जिथे आपण एका विचित्र भीतीची गोष्ट पाहणार आहोत.